नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे दुखणं अर्धशिशीचं. या दुखण्याची नेमकी कारणं काय आहेत, त्यावर कोणते इलाज उपलब्ध आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर के रविशंकर आलेत. हेडेक आणि मायग्रेन तज्ज्ञ आहेत आणि जसलोक आणि लीलावतीच्या सेंटर्समध्ये ते प्रॅक्टिस करतात. आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत, पण तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी संपर्क साधू शकता. 02266899204 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आजचा विषय असा आहे की त्याचा नेमका उगम कुठून होतो किंवा अर्धशिशी जी होते त्याची नेमकी कारणं काय आहेत, तिथून आपण सुरुवात करूया. काय कारण आहेत? अर्धशिशी एका प्रकारची डोकंदुखी आहे जे सर्वसाधारण आहे आणि ही एका प्रकारची पिढीवरून पिढी येणारी डोकंदुखीची स्वाभाविकता आहे जे वातावरणीय कारणामुळे वाढतो. आणि ह्याची जे एस्टिमेट आहे, लोकांच्या मनात नेहमी डोकं दुखलं तर प्रथम त्यांची चिंता असतो की मला काय सिरियस प्रॉब्लेम आहे का, डोक्याच्या आतमध्ये काय गाठ आहे, सूज आहे, तसं वाटतंय. आणि प्रत्येक वेळ ते लोक चष्म्याची नंबर चेक करायला जातात. आणि लोकांची गैरसमज आहे की ही चष्मामुळे डोकं जास्त दुखतात. पण आमच्या दवाखान्यात क्लिनिकमध्ये, हेडेक क्लिनिकमध्ये जे पेशंट्स येतात त्यांची तपास झाल्यानंतर आम्हाला कळतोय की 90% ऑफ द कॉमन हेडेक्स जे आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो ते सर्व मायग्रेन जी अर्धशिशी असतात, अर्धशिशीच्या माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीमध्ये असतात. डॉक्टर, पण याचे सिम्पटम्स काय, म्हणजे कशावरून कळतं? ही नेमकी तुम्ही बघणार की ह्याच्यात कुटुंबात आणखीन कोणतरी किंवा आई, वडील किंवा भाऊ, बहीण कोणतरी असणार ज्यांना पण डोकंदुखी असतात. ते जेनेटिक प्रूफ असतात. आणि ही वातावरणीय कारणामुळे तुम्ही घ्या, उन्हात गेल्यानंतर किंवा उपवाशी पोटावर, सकाळचा नाश्ता नाही केले किंवा लग्नामध्ये जाऊन जेवण केले, तसं काय जास्त चॉकलेट्स, चीज, आईस्क्रीम आणि फास्ट फूड जे असतात हल्ली, ते सर्व घेतल्यानंतर ही डोकंदुखी चालू होणार. आणि ते जे नाव आहे अर्धशिशी, ते एका बाजूला राईट किंवा लेफ्टला सुरुवात होणार आणि ते हळूहळू वाढणार. 2 तास, 4 तास, कधी कधी दिवसभर पण दुखू शकतोय. आणि त्याच्या संगत तुम्हाला उलटीची फिलिंग असणार. आणि कधी कधी पुष्कळ पेशंट सिव्हिअर असलं तर ते उलटी पण करतात. आणि उलटी केल्यानंतर त्यांना बरं वाटतात किंवा झोपले तर बरं वाटतात, डोक्याला दाबलं तर बरं वाटतात. आणि डोके बांधून ठेवायची आवश्यकता असतो. आणि दिवसभर वेस्ट जातात कारण ते काम करू शकत नाही तेव्हा. आणि टॅबलेट घेऊन बरं झाल्यानंतर त्यांना रिलीफ वाटतो. तर ही प्रकारची जे मिझरी असतात त्याला मायग्रेन किंवा अर्धशिशी म्हणतात. डॉक्टर, मी चर्चा अशी सुरू ठेवूया. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात नाशिकहून. रवींद्र, विचारा. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. मायग्रेनचा संबंध ऍसिडिटी आणि हाय बीपी आणि थंड हवा, थंडीतली, याच्याशी कितपत असतो? ऍसिडिटी आणि हाय बीपीचा संबंध मायग्रेनशी? मायग्रेनमध्ये लोकांची किंवा अर्धशिशीमध्ये लोकांची मनात ही विचार असतो की फक्त डोकं दुखणार. तसं नाही. मायग्रेनमध्ये आणखीन पुष्कळ विषय संगत असतो. जे प्रमाणे पोटामध्ये तक्रार असतो आणि जे ऍसिडिटीमुळे डोकं दुखतो म्हणून पेशंटला वाटतो ते खरोखर डोकंदुखीमुळे पोटाची गडबड असतो. तर त्याची इलाज, मेंदूचा इलाज करायला पाहिजे, त्याची पोटाची इलाज नसतो. तर ही जे गैरसमज आहे की ऍसिडिटीमुळे डोकं दुखतोय, दॅट इज ऍक्च्युअली डोकंदुखी मायग्रेनच्या आहे आणि त्याच्यात पोटदुखी आणि बाकी इतर ऍसिडिटीचे सिम्पटम्स असतात. आणि ब्लड प्रेशरच्या आणि मायग्रेनचं काही कनेक्शन नाहीये. आणि ब्लड प्रेशर वाढले तर डोकं दुखणार, पण मायग्रेन आणि ब्लड प्रेशरचं काय डायरेक्ट कनेक्शन नाहीये. बरं. पण डॉक्टर, अर्धशिशी म्हणजे आपण म्हणतो की मला मायग्रेनचा त्रास आहे, पण मग नेमकी डोक्यात जी दुखते अर्धशिशीच, म्हणजे आपण जे म्हणतो की अर्ध्या भागात दुखतं आहे किंवा त्याच्याबद्दलही खूप गैरसमज आहेत. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून नेमका कशावर इलाज करता? जेव्हा पेशंट आमच्याकडे डोकंदुखीची कंप्लेंट घेऊन येतात तेव्हा
प्रथम आम्ही काय ह्याच्यात सिरियस प्रॉब्लेम आहे की नाही त्याची शोध आम्ही करून मग आम्ही डिसाईड करतो की ह्याच्यात स्कॅन करायची आवश्यकता आहे की नाही, ह्याच्यात आणखीन पुढे काय MRI करायचं, CT स्कॅन करायचं ते आवश्यकता आहे की नाही. आणि ते तपासमध्ये कळतो, ते हिस्ट्रीमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतात त्याच्यातून आम्हाला कळतोय की हा सिरियस डोकेदुखी आहे की नॉट लाईफ थ्रेटनिंग. जे नॉट लाईफ थ्रेटनिंग कॅटेगरीमध्ये असतात तिथे मायग्रेन इज द कॉमनेस्ट कॉज. ओके. 70 to 80% जे नॉट सिरियस हेडेक्स असतात ते मायग्रेन कॅटेगरीमध्ये असतात. बाकीचे हेडेक्स जे असतात ते डोळेमुळे असू शकतोय, सायनसची इन्फेक्शन असलं तर असू शकतोय, दाताची काय मिस्टेक असलं तर असू शकतोय, मानाची काय गडबड असलं तर असू शकतोय. आणि कधी कधी जे पेशंट्स औषध घेतात त्याच्यामुळे पण डोकेदुखी वाढू शकतो. बरं. आपण उत्तम पाटील आपल्याला प्रश्न विचारतात नागपूरहून. उत्तम, विचारा प्रश्न. हॅलो मॅडम, नमस्कार. हा? जी नमस्कार. नमस्कार. तर माझ्या मिसेसला याच्यापूर्वी थोडंफार पूर्ण डोकं दुखायचं. आणखीन आता अलीकडं फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळं एक उजव्या साईडची डोळ्याच्या पाठीमागील भाग आणि डोळा असं दुखत असल्यानंतर स्त्री रोग तज्ञांच्या माहिती घेतली मी आणि त्याने आम्हाला त्याच्यावर नंतर गोळ्या दिल्या. तर हा त्रास कायमस्वरूपी चालू राहील का? बर डॉक्टर, त्यांचा असा प्रश्न आहे की हा त्रास कायमस्वरूपी आहे का, म्हणजे याच्यावर क्युरेबल आहे का बेसिकली? ही पिढीवरून पिढी येणारी जेनेटिक टेंडन्सी असतात. जे पण विषय जेनेटिक असतात त्याला आपण कंट्रोल करू शकतोय, पण कम्प्लीट जडपासून काढायचं ही नामुमकिन आहे. कारण जी जेनेटिक विषय असतात, घ्या तुमची कम्प्लेक्शन घ्या, तुमची हाईट घ्या आणि तुमची लुक्स घ्या, ही सर्व पण जेनेटिक असतात. पण ते बाहेरून दिसणारी विषय आहे म्हणून लोकांना समजतो की ते जेनेटिक हेरिडिटरी आहे. पण ही आतमध्ये मेंदूची गडबड आहे तर लोकांना कळत नाही. आणि ही थोडं बहुरूपी असताना लोकांना कळत नाही की हा पण एक प्रकारची जेनेटिक रोग आहे आणि जेनेटिक विषयमध्ये आपण कंट्रोल करू शकतोय. आणि हल्ली गेले 20 वर्षामध्ये ह्याच्यासाठी नवीन प्रकारची औषधं आलेलं आहे जे आम्ही डिझायनर ड्रग्ज म्हणतात आणि ह्याच्यात पुष्कळ आपल्याला मायग्रेनची कंट्रोल घ्यायची मार्ग आहे. बरं, आपल्याला माधुरी देशपांडे प्रश्न विचारतात पुण्याहून. माधुरी. हा माधुरी. तिला जरा बोलायला येत नाही, मी सांगतो सर. बर. तिचे मिस्टर तर तिला डोक्याचा 96 सालापासून त्रास आहे सर. सगळं MRI केले, सर्व डॉक्टर चेक केले, कुठल्या गोळीने राहत नाही. बर. फॅमिलीत कोणाला त्रास आहे का हा? फॅमिलीत तिच्या आईला थोडा त्रास होता फक्त, पण ते कमी झालेलं आहे लगी. बर बर. तर ह्या काय ते होत नाही. बर, मग तुम्हाला औषधाविषयी विचारायचंय? गोळ्या आता मायग्रेनची गोळी घेतली ना तेवढ्या पुरतं गुण येतो फक्त. बर बर. तेवढंच फक्त. बर, तुम्ही जे म्हणतात त्याच्यातून आम्हाला कळतोय की ही फॅमिली हिस्ट्री आहे. वरच्या पिढीमध्ये कमी असू शकतोय, खालच्या पिढीमध्ये जास्त असू शकतोय. आणि MRI स्कॅन नॉर्मल असलं तर बाकी इतर गोष्ट तुम्ही रोल आउट केले तर दिस इज मायग्रेन ओनली. आणि हा मायग्रेन असताना त्याची लेवल ऑफ ट्रीटमेंट डिफर्स अकॉर्डिंग टू द स्पेशलिस्ट. ओके. तर न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं तर त्यांची डिपार्टमेंट आहे मेंदूची रोगाचं डिपार्टमेंट. तर न्यूरोलॉजिस्टकडे दाखवून ट्रीटमेंट घ्यायची इज द बेस्ट पॉलिसी. आणि जास्त मायग्रेनल घेतलं, जे प्रमाणे ते म्हणतात की मायग्रेनल घेतलं तर तात्पर्य रिलीफ मिळतात. लोकांना माहित नाही की मायग्रेनल सुरुवातीत काम करणार, पण रोज मायग्रेनल घेतलं किंवा आठवड्यात 3 दिवस वर घेतलं तर तुम्हाला तोच मायग्रेनल डॅमेजिंग इफेक्ट करणार आणि डोकेदुखी वाढणार. तर कदाचित ह्यांच्या केसमध्ये मायग्रेनलची ओव्हरडोस असू शकतोय. ह्याला मेडिकेशन ओव्हरयूज हेडेक म्हणतात. तर ते बघायला पाहिजे. आणि दुसरा कुठलाही स्पेशलिस्टकडे गेले तर शुअरली ह्यांच्या ट्रीटमेंटची लेवल वाढणार आणि इम्प्रूव्हमेंट विल बी सीन. आपल्याला गणेश ढमाले प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा गणेश. गणेश, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा. हॅलो, नमस्ते सर. गणेश, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा आणि टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. हॅलो, नमस्ते सर. हा, नमस्कार. सर, मी पुण्यावरून गणेश ढमाले बोलतोय. साधारण 3 वर्षापूर्वी
माझा डोक्याचा मागचा भाग खूप दुखत होता. हा हा. त्याच्यामध्ये मी आपल्या जनरली डिस्प्लिन वगैरे टॅबलेट घेतल्या, परंतु त्याने काही फरक पडलेला नाही. तर नंतर मी पुणे हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये डॉक्टर सुधीर कोठारी म्हणून आहेत न्यूरोलॉजिस्ट, तर त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला MRI करायला सांगितलं. तर MRI सुद्धा पूर्णपणे नॉर्मल होता. तर त्यांनी मला नंतर मग छोट्याशा अशा अँटीबायोटिक्स दिल्या, परंतु त्यांनी माझं काही थोडं थांबलं नाही. तर मी पेपरला सकाळ पुरवणी येते हॅलो डॉक्टर, त्याच्यामध्ये मायग्रा म्हणून एक आयुर्वेदिक टॅबलेट होती. बरोबर. तर ती मी घेतली, थोड्याफार प्रमाणात ते थांबलंय, परंतु आता मला आधीमध्ये पुन्हा दुखतं ते खूप. बर. ओके, बघा तुम्ही जे डॉक्टरला बघितलेलं आहे, ही इज अ व्हेरी क्वालिफाईड अँड अ व्हेरी गुड डॉक्टर. अँड ह्याच्यात काय असतो की वातावरणमध्ये पुष्कळ विषय असतात आणि आपल्याला कधी कधी मानसिक विषय पण मायग्रेनवर परिणाम करतात. तर आपल्याला इमोशनल स्ट्रेस असलं किंवा आपली लाईफस्टाईलमध्ये सर्व फॅक्टर्स आपण धरले नाही, इमोशनल स्ट्रेस पण डोकंदुखी देऊ शकतोय. आणि मेंदूची पाठीमागच्या भागमध्ये डोकं दुखायचं आणि मॉडरेट लेवलची डोकंदुखी असलं तर ते बहुतेक मसल स्पाझममुळे असतात आणि ही मसल स्पाझम मानसिक तणावामुळे असू शकते. तर इट इज ऑल्सो नेसेसरी समटाइम्स टू रिलॅक्स, डू सम योगा, सकाळच्या वेळ मॉर्निंग एक्सरसाइज करा, टेक वॉक्स, ईट ऑन टाइम, लाईफस्टाईल कंट्रोल फॅक्टर्स आणि औषध, ही दोन्ही मिळून आपल्याला डोकंदुखीमध्ये आराम मिळू शकतो. आपल्याला सारंग प्रश्न विचारत आहेत नवी मुंबईहून. सारंग. हा, माझं नाव सारंगा संधानशी. मी नवी मुंबईहून बोलते. माझा 12 वर्षाचा मुलगा आहे. बरं. तर तो वयाच्या 4 वर्षाचा असल्यापासून त्याला मायग्रेनचा त्रास आहे. तर खूप डोकं दुखतं त्याचं, आणि डोकं दुखायला लागलं की त्याला जेवण वगैरे काहीच आवडत नाही करायला, आणि उलट्या खूप होतात त्या पिरियड मध्ये. त्याला ज्यावेळेस डोकं दुखायला लागतं ना त्यावेळेस त्याला उलट्या होतात, आणि असं फेसाळ उलटी होते, फेस येतो जसा तोंडातनं. आणि त्याच्या मानेचे 2 मणके जे आहेत ना ते जॉईंट आहेत. तर त्याचा आणि डोक्याचा काही संबंध असू शकतो का? आणि जर त्याचा संबंध नसेल तर आम्ही कुठे बोलते की तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. आम्ही नक्की. बरं, त्याला 4 वर्षाची वयापासून त्याला डोकं दुखतात. ही एक इम्पॉर्टंट मेसेज आपल्याला देऊ शकतोय ही प्रश्नाबद्दल. लोकांना माहित नाही की लहान मुलांना पण मायग्रेन असू शकतोय. अँड द यंगेस्ट पेशंट जे आमच्या क्लिनिकमध्ये बघितलेलं ते 3 वयापासून त्याला डोकंदुखी आहे. आणि पुष्कळ ही स्कूल स्ट्रेस, स्टडीजची स्ट्रेस, ही सर्व घेऊन अ लार्ज नंबर ऑफ चिल्ड्रन त्यांना डोकंदुखी असतो. आणि ह्यांची सिम्पटम्स जे सांगतात, जे उलटी होतात, ही सर्व मायग्रेनची फीचर्स आहेत. तर ह्यांची स्कॅन नॉर्मल असलं तर मायग्रेनची फोकस्ड ट्रीटमेंट घेतलं आणि ट्रिगर फॅक्टर्स जे आम्ही म्हणतात, कारण लहान वयामध्ये बाहेर जेवण करायचं, फास्ट फूड घ्यायचं, मॅगी नूडल्स जे असतात, चीज असतात, चॉकलेट असतात, ही सर्वांची सवय असतो. तर ही सर्व मायग्रेनची टेंडन्सी वाढू शकतो. तर यंगर एज ग्रुपमध्ये आपल्याला ट्रिगर फॅक्टर्सला सांभाळायला पाहिजे आणि औषध करायला पाहिजे बरोबर. आणि मानाचे आणि ही प्रकारची डोकंदुखी जे म्हणतात त्याची कनेक्शन नाहीये. ही क्लिअर कट मायग्रेनची फीचर्स आहे. एका पीडियाट्रिशियन किंवा पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असतात किंवा हेडेक स्पेशलिस्टला दाखवून आत्ताच हा डोकंदुखीला धरून घेतलेला बरा आहे, नाहीतर पुढे जाऊन आणखीन त्रास होईल. तर इट इज अन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम विच रिक्वायर्स अटेन्शन. बरं, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार. डॉक्टरांनी सांगितलेलं आपण रोजच्या आहाराचं जे महत्व आहे तेही आपण जाणून घेतलेलं आहे. चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.